हाय बाळांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? आपल्या इयत्ता 6वीचं इंग्लिश मीडियम मराठी हे पुस्तक बदललेलं आहे आणि त्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण आता नव्यानेच सुरुवात करणार आहोत. मग सगळे तयार आहात ना? चला, आपण आज एक नवीन पाठ शिकूया. चिमणीचं घरटं. अगदी बरोबर. चिमणी म्हणजे काय? अरे वा, सगळ्यांना उत्तर बरोबर येतंय. स्पॅरो. आणि घरटं म्हणजेच चिमणीचं नेस्ट. काय सांगतेय चिमणी? बघूया आपण. सुरुवातीला मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आई-बाबांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, आत्ताच नाही, काका काकींबरोबर, मावशीबरोबर जेव्हा चित्रपट बघायला जाता तेव्हा तुम्ही काय बघता? अगदी बरोबर. कोण आहे यामध्ये? ॲक्टर कोण आहे? ॲक्ट्रेस कोण आहेत? बरोबर ना? आणि त्यांनी कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे? मग पाठ शिकण्यापूर्वी हा पाठ कोणी लिहिलेला आहे हे आपल्याला माहीत असायला हवं की नको? चला, या पाठाच्या लेखिका आहेत अद्वैता उमराणीकर. त्यांचा जन्म 1962 मध्ये म्हणजेच 1962 मध्ये झाल्या. आता त्यांच्याविषयी माहिती, त्या निवृत्त शिक्षिका म्हणजेच रिटायर्ड टीचर होत्या. समाज प्रबोधनात्मक कार्यकर्त्या. त्यांनी सोशल वर्कर म्हणून काम केलेलं आहे. त्या एक व्याख्यात्या होत्या, म्हणजेच स्पीकर होत्या आणि लेखिका होत्याच. 30हून अधिक काळ त्यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान केलेलं आहे. म्हणजे 30 वर्षांपेक्षा जास्त वेळ त्यांनी काय केलेलं आहे? तुम्हाला, आम्हाला सर्वांना शिकविलेलं आहे. त्यांनी आता कोणती कोणती पुस्तकं लिहिली ते आपल्याला या पॅरेग्राफमध्ये म्हणजेच प्रस्तावनेमध्ये आपल्याला वाचायचं आहे. ऋतुश्रावणी थांबेल हा ललित लेखसंग्रह, मृत्युंजयी कापूरग्राम, कोपरगावच्या कथा हा कथासंग्रह, स्वप्नभूमी लेह लडाख हे प्रवास वर्णन प्रसिद्ध, भारतीय ज्ञान परंपरा या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार, बडबड गाणी या काव्यसंग्रहास साहित्य परिषदेचा मंदा खांडगे पुरस्कृत ग.ह. पाटील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुरस्कार म्हणजेच बक्षीस. बघितलं ना बाळांनो, किती बक्षिसं त्यांना त्यांच्या पुस्तकांना मिळालेली आहेत. हा पाठ किशोर ऑगस्ट 2022 या मासिकातून घेण्यात आलेला आहे. मासिक म्हणजेच मॅगझिन, जे मंथली पब्लिश होतं. आता हे जे आपल्याला वाचायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे, हे ऑगस्ट मंथमध्ये, इयर कोणतं? 2022 या वर्षी पब्लिश झालेलं होतं आणि तिथून आपल्याला हा पाठ अभ्यासनासाठी दिलेला आहे. सेकंड पॅरेग्राफमध्ये प्रस्तावनेत काय दिलेलं आहे? तर प्रस्तुत पाठातून लेखिकेने शहरातील हरवत चाललेल्या चिमण्यांबद्दलची खंत म्हणजेच दुःख व्यक्त केली आहे. चिमण्या दिसतात का तुम्हाला आता इथे? काय काय बोलताय? नाही, मला नाही समजलं. खूप कमी दिसतायत ना? की आईला विचारताय? नाही दिसत आहेत. मग आता ह्या चिमण्या कुठे गेल्या आहेत? या पाठामध्ये ईशा नावाची एक मुलगी आहे, तुमच्या एवढीच आहे. आता तिला काय करायचं आहे? पक्ष्यांविषयी असलेली आवड, कुतूहल, जिज्ञासा व्यक्त तिने केलेली आहे की हे पक्षी कुठे आहेत? चिमण्या मला का दिसत नाहीयेत? आणि तिने हे प्रश्न तिच्या आईला विचारलेले आहेत. मग सगळे तयार आहात पाठ शिकायला? येस, व्हेरी गुड. सुरुवात करूया आपण आता पाठाला. बरं, ऐका अजून. या पाठामध्ये काय आहेत? संवाद. संवाद म्हणजे येस, करेक्ट, डायलॉग. यामध्ये आई आणि ईशा
हे दोघी जणी काय करतायत? डायलॉग बोलतायत, एकमेकींशी संवाद करत आहेत, एकमेकींसोबत बोलत आहेत. चला सुरुवात करूया. ईशा आईला बोलतेय, आई उद्या माझ्या वाढदिवसाला खूप खूप मित्रमैत्रिणी येणार आहेत बरं का. आई बोलते, सगळ्या शाळेला निमंत्रण दिलंस की काय? असू दे, म्हणजे उद्या नुसता चिमण्यांसारखा चिवचिवाट असणार घरात. तुम्ही पण करता ना, तुमचा वाढदिवस असेल तेव्हा तुम्ही काय करता? खूप मित्रमैत्रिणींना बोलवतात आणि त्यावेळी घरामध्ये नुसता आवाज असतो, गोंगाट असतो, तुम्ही लाऊडली म्युझिक लावता, बरोबर आहे. तसंच ईशाचा वाढदिवस असतो आणि ती काय सांगते, मी माझ्या वाढदिवसाला माझ्या खूप मित्रमैत्रिणी फ्रेंड सर्कल त्यांना मी बोलवणार आहे. आणि आई तिला काय विचारते, सगळ्यांना निमंत्रण दिलंस? निमंत्रण म्हणजेच काय, इन्व्हिटेशन दिलंस? आणि परत आईच आहे, बरोबर आहे की नाही. आई काय म्हणते, ठीक आहे असू दे, पण परत काय म्हणते, म्हणजे उद्या काय असणार आहे, सगळा चिमण्यांसारखा चिवचिवाट असणार आहे. घर म्हणजेच काय, हाऊस, होम. आणि घरासाठी मराठी समानार्थी शब्द गृह, सदन. करेक्ट. आई समानार्थी शब्द माता, माऊली. खूप खूप छान. पुढे जाऊया. ईशा आता आईला बोलते, आई चिवचिवाट म्हणजे काय ग? ती प्रश्न विचारते. बघा, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. चिवचिवाट म्हणजे काय? मी तर चिमणीच पाहिली नाही आणि तिचा आवाजही ऐकला नाही. ती फक्त गोष्टीतच असते का? तिने परत प्रश्न विचारलाय. तुम्ही ऐकलाय का बाळांनो चिमण्यांचा आवाज? चिमण्यांना पाहिलंय? दिसतायत तुम्हाला त्या? अरे वा, तुम्ही जर पाहिलं असेल तर खूपच छान. पण इथे या पाठामध्ये जी ईशा आहे ना, तिने चिमण्या पाहिल्याच नाहीयेत. जर तिने चिमणीलाच पाहिलं नसेल तर चिमण्यांचा आवाज कुठून ऐकणार? म्हणून ती आईला विचारते, चिवचिवाट म्हणजे काय? आणि मी तर पाहिलंच नाहीये चिमणीला. ती फक्त गोष्टीतच असते का? तुम्हाला तुमच्या आईने सांगितले कावळ्याची आणि चिमणीची गोष्ट? अरे वा, खूप छान ऐकलीये तुम्ही. पुढे बघा आता काय सांगतेय आई. आई बोलते, चिमणी आहे तर ती फक्त शहरांपासून लांब गेलीये इतकंच. शहर, सिटी. ती काय झालेलं आहे, ह्या शहरांपासून लांब गेलेली आहे. का बरं आई असं बोलली असेल? येस, बरोबर. कारण इकडे आपण काय करतोय, मोठे मोठे टॉवर बांधतोय, मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत, इथे मेट्रो आणि मोठे मोठे ब्रिज बांधल्या जात आहेत. आणि मग त्यामुळे काय करतो आपण? अगदी करेक्ट, झाडं तोडतोय. हे चिमण्या कुठे राहतात? झाडांवर. त्यांचं जे घर असतं त्या कुठे बांधत असतात? झाडांवर. झाडच नाहीयेत तर चिमण्या राहणार कुठे? आणि मग त्यांना राहायला जागाच नसेल तर त्यांचा चिवचिवाट आपण कसा ऐकणार? खूप मोठा प्रश्न आहे ना. आई सांगते, चिमणी आहे तर फक्त ती शहरांपासून लांब गेलीये इतकंच. ती खेड्यापाड्यात, जंगलात, शेतात राहते. आपण आता आजीकडे गावी गेलो ना की दिसतील तुला चिमण्या. आई तिला सांगतेय, खेड्यापाड्यात म्हणजेच गावी, विलेजमध्ये, जंगलात, फॉरेस्टमध्ये, शेतात म्हणजेच फार्ममध्ये ह्या चिमण्या आहेत. आता परत आई सांगते, आपण जेव्हा गावी जाऊ ना आजीकडे, आजी ग्रँडमदर, तेव्हा तुला चिमण्या दिसतील. ईशा खूप आनंदित होते आणि आईला बोलते, चालेल, आपण आजीकडून येताना पिंजऱ्यात चिमण्या घेऊन येऊ आणि पाळूया. आणि हो, एक कावळा पण आणू. मला बघायचंय तो चिवताईचं दार कसं वाजवतो ते. बघा, ईशा लहान आहे, तुमच्या एवढीच, अगदी गोड. ती आईला काय म्हणते, तिचा प्रश्न बघा कसा आहे. ती सांगते की आपण जेव्हा आजीकडे जाऊया ना, आजीकडून येताना आपण काय करायचं, पिंजऱ्यामध्ये चिमण्यांना घेऊन येऊ. तुम्ही सांगा, चिमण्या पिंजऱ्यामध्ये आपण ठेवू शकतो का?
नाही ना? पण तिला हे माहीतच नाहीये. तुम्ही किती हुशार आहात बघा, किती छान उत्तर दिलंय. आणि वरून तीच सांगते आईला, आई आपण कावळ्याला पण आणूया. कावळा म्हणजेच कोण? क्रो. अगदी करेक्ट. आणि ती काय बोलतीये, मला बघायचंय तो चिवताईचं दार कसं वाजवतो. जी गोष्ट तुम्हाला आईने सांगितलेली आहे ना, चिवताई चिवताई दार उघड, असा कावळा बोलत असतो जेव्हा त्याचं घर पावसाच्या पाण्यात वाहून जातं. म्हणून ईशा आईला बोलते, मला बघायचंय, मला ऐकायचंय, तो कसं बोलतो, चिवताईचं दार कसं वाजवतो. आता आई बघा हा काय उत्तर देते. चिमणीला पिंजऱ्यात नाही ठेवायचं. तिच्यासाठी हे बघ, मी छान घरटं आणलंय, त्यात काड्या आणि कापूस ठेवलाय. तिला खायला राळे आणि प्यायला मातीची छोटी भांडी आणली आहेत. बरं, ती काय सांगतेय, आपण आई काय उत्तर देते, चिमणीला पिंजऱ्यात ठेवायचं नाही. आई तिच्यासाठी काय आणतेय माहितीये, आईने काय आणलेलं आहे तर एक चिमणीसाठी छानसं घरटं आणलेलं आहे आणि त्यामध्ये काड्या ठेवल्या आहेत, कापूस म्हणजेच कॉटन ठेवलेलं आहे आणि तिला खायला राळे, राळे म्हणजेच काय, धान्य, ग्रेन्स आणलेले आहेत. बरं, ती धान्य खाणार आणि मग पाणी प्यायला आईने काय केलंय, मातीची छोटी छोटी भांडी पण आणलेली आहेत. ईशा काय म्हणते, अरे वा, म्हणजे चिमणीला घरटं द्यायचं, मस्तच. ती खूप खुश झाली आहे आणि ती आईला म्हणते, अरे वा, आपण चिमणीला राहायला घरटं देणार आहोत, खूप छान. आई, बरं झालं हे घरटं आणलंच ते, नाहीतर तिचं मेणाचं घरटं उन्हात वितळून जाणार आणि पावसात कावळ्याचं शेणाचं घरटं वाहून जाणार. आई, मला खूप आवडलं हे चिमणीचं घरटं. मेणाचं घरटं, मेन म्हणजेच वॅक्स, जे आपण कॅन्डल बनवतो ना, कॅन्डल लावतो, पेटवतो, त्यासाठी वापरण्यात आलेलं जे वॅक्स असतं त्यालाच आपण मेण म्हणतो. मग ती काय म्हणते, हे जे वॅक्स आहे हे समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये मेल्ट होऊन जाणार, वितळून जाणार आणि कावळ्याचं जे शेणाचं घरटं असतं ते वाहून जाणार. मला खूप आवडलं हा हे चिमणीचं घरटं. आई काय उत्तर देते, असं घरटं तुझ्या मित्रमैत्रिणींनाही देणार आहे, चालेल ना. बघा आई किती छान आहे. आपल्या सर्वांची आई खूप छान असते की नाही. आपल्यासाठी इतके कष्ट घेते, आपल्या आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला आणून देते आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय करत असते, सपोर्ट करत असते. फक्त आपण तिचं ऐकायला हवं. ती जे सांगेल ते ऐका, कारण आई आपल्याला नेहमी चांगल्याच गोष्टी शिकवते. आई, आज मला चिवताईचीच गोष्ट सांग ना ग. ईशा आईला सांगतेय की मला एक चिवताईची गोष्ट सांग. आई बोलते, सांगते सांगते, पण आधी हा पसारा आवर, नाहीतर आपण खुराड्यात जाऊन बसलोय असं वाटायचं. आई तिला काय सांगते, ठीक आहे मी तुला गोष्ट सांगते, पण तू हा जो काही पसारा केलेला आहे, सगळं अस्ताव्यस्त ठेवलेलं आहे, तुम्ही करता असं? शाळेतून आल्यानंतर तुमच्या वस्तू व्यवस्थित ठेवता की अस्ताव्यस्त टाकून देता? तुमचे शूज कुठे आहेत, युनिफॉर्म कुठे आहे, किंवा तुमचे पुस्तकं कुठे पडलेली आहेत? नाही करत ना. छान. ईशाने जो काही पसारा केला होता, म्हणजे तिचं सामान तिने इकडे तिकडे विखुरलेलं होतं, टाकलेलं होतं. आईने तिला सांगितलं की हे सगळं अगोदर व्यवस्थित ठेव, नाहीतर काय वाटायचं, आपण खुराड्यात जाऊन बसलोय. खुराडं म्हणजेच काय, कोंबडीचं घरटं, जिथे कोंबड्या राहतात, बरोबर आहे, त्यांना काय म्हणतात, खुराडे. कोंबडीच्या घराला आपण काय म्हणतो, खुराडे. तर असं वाटेल की आपण खुराड्यात जाऊन बसलोय. खूप पूर्वी माणसांची घरं दगड मातीची असायची. दगड आणि माती. खूप अगोदर तुम्ही जर गावी गेला असणार तर त्या अगदी खूप पूर्वी, आता तर गावी पण खूप छान छान घरं बांधली गेलेली आहेत, पण अगोदर कशी घरं असायची, दगडांची आणि मातीची. अंगणात भरपूर झाडं असायची आणि शेतात
पिकं डोलायची. शेत फार्म. अंगणामध्ये म्हणजे घरासमोर असलेली जागा, तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली असायची. पूर्वी चिमण्यांना राहण्यासाठी भरपूर जागा असायची. चिमण्या शेतातलं धान्य खाऊन आनंदानं राहायच्या. बघा, एक चित्र तुम्हाला दाखवतेय मी. घर आहे, त्या घरासमोर छान तुळस वृंदावन आहे, आजूबाजूला छानशी झाडं आहेत आणि इथे जे दिसतंय हे काय आहे? शेत, फार्म. आता इथे आपल्याला अगदी घराच्या बाजूला दिसतंय, पण काही वेळेला गावी शेत थोडं घरापासून लांबही असू शकतं किंवा असतं. ठीक आहे. आणि इथे छान छान चिमण्या दिसत आहेत बघा. त्या काय करतायत? धान्य खाण्यासाठी, ग्रेन्स खाण्यासाठी. आणि या पाठामध्ये आपण बघितलं, त्यांनाच काय म्हणतात? राळे खाण्यासाठी आलेल्या आहेत. आणि मग त्या एकत्र सगळ्या असल्या की सगळा चिमण्यांचा चिवचिवाट आपल्याला ऐकायला येतो. पण हळूहळू माणसांची हाव वाढायला लागली. त्यानं सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती बांधल्या. इमारती, बिल्डिंग, मोठमोठ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन त्यांचं झालं. मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधल्या. शेतात रासायनिक खतं वापरायला लागला. सगळ्या चिमण्या दूर गेल्या. त्यांना सिमेंटच्या घरात जागाच नव्हती. म्हणजे हे सगळं आपण म्हणतो की आपण खूप छान प्रोग्रेस केलेला आहे, पुढे गेलेलो आहेत. पण काही वेळेला काय होतं, आपण पुढे जातो आपल्या सोयींसाठी, आपल्याला छान फॅसिलिटीज मिळवण्यासाठी आपण काय करतोय? झाडं तोडतोय, जंगलं तोडतोय. आणि त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल, वाघ आता शहरांमध्ये आपल्याला दिसतो. का नाही दिसणार? तुम्ही सांगा. जर आपण त्याच्या जंगलावर अटॅक करतोय, आपण तिथे राहतोय, तर ते येणारच आहेत ना. मग आपणच घाबरतो, अरे बापरे, वाघ बाहेर आलाय. आजोबांनी जुन्या घराला होतं तसंच जपलं. इकडे ईशाची आई सांगते की आजोबा, ग्रँडफादर, त्यांनी काय केलंय? आपलं जे जुनं घर होतं ते आहे तसंच ठेवलेलं आहे. त्यांची काळजी घेतलेली आहे. आणि शेतामध्ये नैसर्गिक खतच वापरली. नैसर्गिक खतं म्हणजे जे झाडांपासून, फुलांपासून तयार केलेलं असतं. त्यामुळे शेतात धान्य जोमानं आलं. जोमानं येणं अगदी चांगलं आलं. भरभराट झालेली आहे. कशामुळे? कारण रासायनिक खतं वापरली नाहीत, नैसर्गिक खतं वापरली. त्यामुळे शेतात धान्य जोमानं आलं आणि चिमण्यांना तसंच इतर पक्ष्यांना अन्न मिळालं आणि राहायला जागाही मिळाली. कारण आजोबांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आपल्याला इथे दिसतेय. ईशा: हो आई, आपणही आपल्या बाल्कनीत छान छान झाडं लावूया. बाल्कनी गॅलरी. तिथे ईशा सांगते, आपणही खूप छान छान झाडं लावूया. मला सांगा बाळांनो, तुमच्यापैकी किती जणांना झाडं लावायला आवडतात, त्यांची काळजी घ्यायला आवडते? आणि मग त्या झाडांवर जेव्हा छान छान फुलं येतात, फळं येतात, तेव्हा किती छान वाटतं ना. जर तुम्ही केलं नसेल ना, तर असं करून बघा. ठीक आहे, आपण शहरात राहतो, आपल्याकडे तेवढी जागा नाही आहे, पण ईशाने इकडे छान आपल्याला सजेस्ट केलेलं आहे, सुचवलेलं आहे की गॅलरी असली, बाल्कनी असली तरी देखील आपण छान छान कुंड्यांमध्ये, पॉटमध्ये आपण काय करू शकतो? झाडं लावू शकतो. म्हणजे तिथे आपल्याला चिमण्या किंवा पक्षी येताना दिसतील. म्हणजे चिमण्या नक्कीच येतील आपल्या घरी राहायला. तुम्हाला आवडेल ना? वा, किती छान. ईशाने असं बोलून दाखवलं, तिला जे वाटलं ते, आणि आईलाही ते खूप आवडलेलं आहे. नंतर ईशा गुणगुणू लागली, म्हणजेच मनातल्या मनात गाऊ लागली. काय बोलते ईशा बघा? चिमणी हवी खेळायला. येस, बोला तुम्ही पण. चिमणी हवी खेळायला, चिवचिव आवाज करायला, इकडून तिकडून पळायला, पिल्लांना घास भरवायला. मला सांगा, हा पाठ तुम्हाला आवडला? व्हेरी गुड. आणि काय शिकायला मिळालं बरं तुम्हाला?
हो 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 हो, कळलं. फक्त वाढदिवस साजरा करायचा आहे, काही जण बोलतायत, आणि मित्रमैत्रिणींना बोलवायचं आहे. बरोबर आहे, ठीक आहे. अजून काय? हे तर आई बाबा नेहमीच करतात ना. तुमचा वाढदिवस अगदी मोठ्या तयारीनिशी करतात. अजून काय शिकलात? अगदी करेक्ट. झाडं लावायला पाहिजेत, झाडांची काळजी घ्यायला पाहिजे. जुनं ते सोनं. बरोबर ना? या सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत, हे आपल्याला असं वाटतं की नको आहे. आता आपण काय करतोय, मोबाईलच्या दुनियेत हरवतोय. खरंच हरवतोय. असं न करता वास्तवाकडे या. निसर्ग जपा. आवडला तुम्हाला हा लेसन, पाठ? खूप छान. जर तुम्हाला याचे प्रश्न उत्तरं हवे असतील, स्वाध्याय हवा असेल, तर मला कमेंट करून कळवा. मी नक्कीच तुम्हाला याची उत्तरं देखील देईन. थँक यू.